नमस्कार आणि आज आपण पाहणार आहोत एस-एस-सी सी-जी-एल च्या मध्ये जे जी-के आहे म्हणजे जनरल स्टडीजचा जे पेपर आहे जनरल स्टडीजच्या पेपरची आणखी एक प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर वेळ व्यर्थ न घालता आपण सुरू करूया आजची ही प्रश्नपत्रिका. तर प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हे करंट अफेअरवर आधारित प्रश्न होते आणि करंट अफेअरवरचे जे प्रश्न होते हा 2020 चा पेपर असल्यामुळे ते करंट अफेअर या सध्याच्या स्थितीला महत्वाचं नाही, त्यामुळे आपण हे 2 प्रश्न जे आहेत ते स्किप करणार आहोत. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तिसरा प्रश्न आहे की न्यूट्रॉनचा शोध लावणारा भौतिकशास्त्रज्ञ कोण आहे? त्यासाठी 1932 मध्ये या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. याचं योग्य उत्तर आहे, याचं योग्य उत्तर असणार आहे जेम्स चॅडविक. जेम्स चॅडविक म्हणजे स्पष्टीकरण आपण पाहूया या प्रश्नाचं. जेम्स चॅडविक यांनी 1932 मध्ये न्यूट्रॉन या विद्युत शून्य कणाचा शोध लावला होता आणि अणूच्या केंद्रकात असणारा हा महत्वाचा घटक शोधल्यामुळे त्यांना 1935 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं. तर 1932 मध्ये शोध लावला आणि 1935 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. हे प्रश्न महत्वाचा यासाठी आहे की एखाद्या वेळेस असा प्रश्न विचारला की जेम्स चॅडविक यांना नोबेल पारितोषिक कधी देण्यात आलं आणि कोणत्या कार्यासाठी देण्यात आलं, तर त्यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला होता यामुळे. आणि तुमच्यासाठी एक होमवर्क म्हणून हा प्रश्न असणार आहे पुढचा की तुम्हाला सांगायचं आहे की कोणता शास्त्रज्ञ होता ज्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या खेळासाठी द्रोणवल्ली हिरिकाला हे नाव जे आहे हे नाव चुकीचं आहे. द्रोणवल्ली हरिका आहे असं नाव आहे. हरिका हरिका यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. हा प्रश्न सुद्धा करंट अफेअरचा आहे, परंतु कधी प्रश्न असा जर आला की द्रोणवल्ली ही जी खेळाडू आहे ते कोणत्या खेळाशी निगडीत आहे, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न महत्वाचा राहणार आहे. तर योग्य उत्तर आहे बुद्धिबळ म्हणजे चेस. आपण या खेळाडूचे एकदा चित्र पाहून घेऊया म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात राहण्याची इमेज मिळेल. ते पहा आणि त्यांची चेस खेळतानाची इमेजेस. चला आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 5 4 सलग कसोटी मालिकेमध्ये द्विशतक करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज कोण आहे? हा प्रश्न सुद्धा करंट अफेअर होता, परंतु हा प्रश्न जवळपास सर्वांना माहिती आहे. याचं उत्तर विराट कोहली. हा प्रश्न जास्त महत्वाचा नाही कारण की हा प्रश्न त्यावेळेसचा करंट अफेअर होता, परंतु क्रिकेट आणि स्पोर्टमध्ये जर जास्तीत जास्त जर प्रश्न कोणत्या स्पोर्टवर विचारले जातात तर तो आहे क्रिकेट. त्यामुळे आपण ह्या प्रश्नाला इन्क्लूड केलेलं आहे. आणि या ठिकाणी जे लोकनृत्य असतात त्या ठिकाणचे जे डान्स असतात तर हे डान्स फार महत्वाचे असतात आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो डान्सचा पण असणार. ह्याच्यामध्ये काही प्रश्न असेल जे डान्सच्या रिलेटेड आहेत, फोक डान्स जे असतात त्यांच्या रिलेटेड पण काही प्रश्न आहेत, कारण की जे लोकनृत्य असतात त्या पर्टिक्युलर राज्याचे ते महत्वाचे असतात. या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 6 पाहणार आहोत. कोलाथुनाडू, उलुनाड आणि थेकुकुर हे प्राचीन लहान राज्य भारतातील कोणत्या राज्याशी निगडीत आहेत? तर तुम्हाला नावावरून ओळखले ना, तुम्ही नावावरून या ठिकाणी 2 ऑप्शन जे आहेत ते एलिमिनेट करू शकता. या ठिकाणी आपण उत्तर पाहण्याच्या अगोदर हे आपण जे 3 नावं आहेत, हे 3 नावं आपल्याला माहित आहे की हे साऊथची नावं आहेत. त्यामुळे या ठिकाणी बिहार आणि गुजरात ही 2 राज्य तर नसणारच आहेत. त्यामुळे बिहार आणि गुजरात हे 2 नावे तुम्ही कट करू शकता. यांना एलिमिनेट करू शकता. योग्य उत्तर पाहूया केरळ. पुढचा जो प्रश्न आहे तो पण महत्वाचा आहे, कारण इतिहासाच्या भागातील रिलेटेड प्रश्न आहे हा आणि हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. सर थॉमस रो इंग्लंडचे राजा जेम्स पहिला यांच्याकडून अधिकृत राजदूत म्हणून कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारात आले होते? सर थॉमस रो जे आहेत हे राजदूत म्हणून आले होते. इंग्लंडचा राजा कोण होता त्यावेळेस? जेम्स पहिला. तर हे भारतामध्ये कोणता राजा होता त्यावेळेस, म्हणजे मुघल सम्राट असा कोणता होता की ज्यांच्या दरबारामध्ये हे जे सर थॉमस रो आहेत हे राजदूत म्हणून आले होते? याचं योग्य उत्तर आहे, तुम्हाला जर माहित असेल तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. तर याचं योग्य उत्तर असणार आहे जहागीर राजा. मुघल सम्राट जो आहे जहागीर यांच्या दरबारामध्ये सर थॉमस रो हे राजदूत म्हणून आले होते. किंवा असा प्रश्न विचारू शकतात की सम्राट जहागीरच्या दरबारामध्ये कोण राजदूत म्हणून आले होते इंग्लंडकडून? तर त्याचं उत्तर असणार आहे थॉमस रो. 1615 साली थॉमस रो जहागीरच्या दरबारात इंग्लंडकडून राजदूत म्हणून आले होते. त्यांच्या भेटीमुळे इंग्रजांना भारतात व्यापाराच्या संधी मिळाल्या आणि ईस्ट इंडिया कंपनीचा प्रभाव भारतामध्ये वाढू लागला.
प्रश्न क्रमांक 8. 21st सेंचुरी फॉक्स हे प्रसिद्ध स्टुडिओ कोणी खरेदी केलेले आहे? हा प्रश्न पण महत्वाचा नाही कारण करंट अफेअरच्या रिलेटेड आहे, परंतु या प्रश्नाच्या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की हॉटस्टारला कोणी घेतलंय? पार्टनरशिप जिओने केलेली आहे, रिलायन्स जिओ त्याच्यामध्ये. हा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. तरी पण एकदा प्रश्न पाहून घ्या. 21st सेंचुरी फॉक्स हे प्रसिद्ध स्टुडिओ खरेदी करणारी मीडिया कंपनी कोण आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे डिझनी. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे, आपल्याला मीडियम हार्ड म्हणता येईल. ठोस कार्बन डायऑक्साईड साठी वापरले जाणारे सामान्य नाव काय आहे? आणि योग्य उत्तर असणार आहे ड्राय आईस. ठोस स्थितीतील कार्बन डायऑक्साईडला ड्राय आईस म्हणून ओळखले जाते. ते वितळल्यानंतर पाणी तयार करत नाही, तर ते थंड राखण्यासाठी धूर निर्माण केला जातो. त्यांना ते थंड राखण्यासाठी आणि धूर निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो. कोणाचा? ड्राय आईसचा. एकदा ड्राय आईस आपण चित्र पाहून घेऊया. जे सॉलिड कार्बन डायऑक्साईड त्याला ड्राय आईस म्हणतात. ते चित्र पाहून घ्या. तुम्ही पाहिलं असेल लग्नाच्या ठिकाणी आणि कोणत्याही कार्यक्रम जे असतात, प्रोग्राम असतात, त्यामध्ये यांचा वापर केला जातो ड्राय आईसचा. अशा प्रकारचे कधी फंक्शन मध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. हे क्लाउड टाईप करण्यासाठी खाली ते ड्राय आईस. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 असा आहे की खालीपैकी कोणते हाडे मानवी कानाचा भाग नाही? मानवी कानामध्ये 3 हाडे असतात, राईट. तर या 4 ऑप्शन पैकी कोणता असं हाड आहे की जे माणसाच्या कानामध्ये नसते? मॅलियस असते, इनकस पण असते आणि स्टेप पण असते, परंतु फिमर जे बोन आहे हा बोन कानामध्ये नसते. आणि यामध्ये बोनस फॅक्ट आपण हे लक्षात ठेवू शकतो की ज्यापैकी जे स्टेप बोन आहे ह्युमन एअर मध्ये, मानवी कानामध्ये जे स्टेप बोन आहे हा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे, लहान हाड म्हणून ओळखले जाते. फिमर जे हाड आहे ते पायाशी निगडीत आहे. मॅलिस इनकस आणि स्टेप ही कानाची ध्वनी कंपन पसरवणारी लहान हाड आहेत. फिमर हे शरीरातील सर्वात मोठे हाड असून ते पायाच्या मांडीत असते, राईट. म्हणजे फिमर सर्वात मोठे हाड असणार मानवी शरीरामध्ये आणि स्टेप आहे हा सर्वात छोटा बोन आहे, म्हणजे सर्वात छोटे हाड आहे आणि ते कुठे असणार आहे? कानामध्ये. हा प्रश्न आपण स्किप करणार आहोत, क्वेश्चन नंबर 11, कारण की हा रॉंग आहे. क्वेश्चन नंबर 12. वर्ल्ड फूड प्रोग्राम ही संयुक्त राष्ट्रसंघाची अन्य सहाय्य शाखा ही तिचे मुख्यालय कुठे आहे? रोम मध्ये. याचं उत्तर आपण पाहू शकता खाली, स्पष्टीकरण पण आहे. वर्ल्ड फूड प्रोग्राम चे मुख्यालय रोम, इटलीमध्ये आहे. ही संस्था जगभर अन्न सुरक्षा आणि भुकेविरुद्ध लढण्यासाठी कार्य करते आणि 2020 मध्ये तिला शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. हा 2020 मध्ये प्रश्न का विचारला होता? कारण की 2020 मध्ये वर्ल्ड फूड प्रोग्राम जी संयुक्त राष्ट्रसंघाची अन्य सहाय्य शाखा आहे तिला शांतीचा पुरस्कार मिळाला होता, नोबेल पुरस्कार मिळाला होता, शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे ही चर्चेमध्ये होती. तिचं मुख्यालय कुठे आहे? रोम. रोम हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर ते इटली देशामध्ये. जीएसटी परिषदेने लॉटरीसाठी ठरवलेली एक समान जीएसटी दर काय आहे? आपल्याला माहित आहे की लॉटरी झालं, जे अल्कोहोल आहेत त्यांच्यासाठी जे जीएसटी दर असते ते खूप जास्त असते. त्याचे योग्य उत्तर असणार आहे 28%. जीएसटी परिषदेने लॉटरीसाठी ठरवलेली एक समान जीएसटी दर 28% आहे. हा प्रश्न पण करंट अफेअर्सच्या रिलेटेड आहे. हा प्रश्न जास्त महत्वाचा नाही, तुम्ही वाचून घेऊ शकता, परंतु हा प्रश्न जास्त महत्वाचा नाही. प्रश्न क्रमांक 15. सांचीचे स्थळ सुमारे 600 वर्ष विस्मृतीत गेल्यानंतर कोणत्या वर्षी पुन्हा शोधण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे 1818. इसवी सन 1818 मध्ये. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये जे स्पष्टीकरण आहे, स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. सांची स्तूपाचे पुरातात्विक महत्व असलेले स्थळ ब्रिटिश अधिकारी जनरल टेलर यांनी 1818 मध्ये शोधले. कोणता अधिकारी? त्या अधिकाऱ्याचं नाव काय? जनरल टेलर यांनी 1818 मध्ये. कोणते स्तूप? सांचीचे स्तूप. ते कोणत्या धर्माशी निगडीत आहे? बौद्ध धर्माशी. कोणते स्तूप? सांचीचे स्तूप बौद्ध धर्माशी निगडीत आहेत.
खालीपैकी कोणता शब्द प्रश्न क्रमांक 16 खालीपैकी कोणता शब्द पाळीव कुत्र्याच्या शास्त्रीय अभ्यासाला दर्शवतो? 4 ऑप्शन आहेत. मला उत्तर माहित असलं तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी किंवा ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 16 लिहायचं आणि त्याच्यासमोर ऑप्शन जे आहे ते ऑप्शन तुम्ही करेक्ट लिहू शकता. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, सायनॉलॉजी. सायनॉलॉजी म्हणजे पाळीव कुत्र्यांच्या शास्त्रीय अभ्यासाला सायनॉलॉजी म्हणतात. खाली स्पष्टीकरण नाही. सायनॉलॉजी हा शास्त्रशुद्ध शब्द कुत्र्यांच्या अभ्यासासाठी वापरला जातो. यात त्यांच्या वर्तनशास्त्र म्हणजे ते कसे वर्तन करत आहेत, अनुवंशिकता, प्रजनन आणि इतर घटकांचा समावेश असतो. क्वेश्चन नंबर 17. अराकू व्हॅली हे पर्यटन स्थळ दक्षिण भारतातील कोणत्या शहराजवळ आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे विशाखापट्टणम. अराकू व्हॅली हे आंध्र प्रदेश राज्यातील पूर्व घाटात असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जे की विशाखापट्टणम पासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे. तर अराकू व्हॅली हे कोणत्या राज्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 18. प्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी त्यांच्या चित्रामध्ये जिवंत व मुक्त आत्म्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला होता किंवा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर असणार आहे घोडा, म्हणजे घोडे किंवा घोडा. प्रश्न क्रमांक 19. प्राचीन विजयनगर राजधानी असलेल्या हम्पीचे अवशेष आज भारतातील कोणत्या राज्यात आहेत? विजयनगर राज्याची जी राजधानी आहे ती कोणती होती? हम्पी. बरोबर. तर हे जे प्राचीन विजयनगर साम्राज्य आहे याचे जे अवशेष आहेत हम्पी जी राजधानी विजयनगर साम्राज्याची हम्पी जी राजधानी होती त्याचे अवशेष कोणत्या राज्यामध्ये आहेत खालीपैकी? बिहार, तेलंगणा, हरियाणा की कर्नाटक? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कर्नाटक. हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. हे ठिकाण आज कर्नाटक राज्यात स्थित आहे आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त आहे. येथील वास्तुशिल्प आणि शिल्पकला हे दख्खनमधील वैभव दर्शवतात. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 सुद्धा जास्त महत्वाचा नाही, कारण की हा प्रश्न करंट अफेअर्सच्या संबंधित आहे आणि 2020चं करंट अफेअर्स सध्या जास्त महत्वाचं नाही. आपण एकदा काय करूया की हम्पीचे एक चित्र पाहून घेऊया. हे आहे हम्पीचे चित्र, हे पाहू शकता तुम्ही. हे जे इमेजेस रिलेटेड क्वेश्चनच्या रिलेटेड इमेज पाहिल्यामुळे तो जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर जे आपल्याला जास्त वेळ लक्षात राहतो, त्यामुळे आपण या ठिकाणी त्याचं जे चित्र आहे, जितके पण चित्र आपल्याला संभव होतील ते चित्र आपण इंटरनेटवर उपलब्ध असतील तर पाहूया. क्वेश्चन नंबर 20 आपण स्किप करणार आहोत. क्वेश्चन नंबर 21. भारतामध्ये रेपो दर व रिझर्व्ह रेपो दर निश्चित करणारी संस्था कोणती आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय. रेपो आणि रिव्हर्स रेपो दर हे आरबीआय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक निश्चित करते. हे दर देशातील चलनविषयक धोरण नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. रेपो दरात घट केल्यास बँकेकडून कर्ज घेणे स्वस्त होते. जर रेपो दर कमी केले तर बँकेकडून कर्ज घ्यायला आपल्याला स्वस्त होणार. प्रश्न क्रमांक 22. लाल अळ्यामध्ये अन्न दळण्यासाठी, इथं अन्न ग्राइंड करण्यासाठी आहे, दळण्यासाठी योग्य शब्द राहणार नाही. त्याच्यामुळेच आपण इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी प्रश्न लिहिलेले आहेत. आपण मराठीमधून सर्व प्रश्न
डिस्कस करणार आहोत, परंतु त्यासोबतच मराठीसोबत इंग्लिश याच्यामुळे आहे, कारण की जे SSCGL मध्ये आहे त्यामध्ये मीडियम हिंदी असणार किंवा इंग्लिश असणार. त्यामुळे जर तुम्ही इंग्लिशमधून पण लक्षात ठेवले एखादं टर्म्स, तर तुम्हाला जास्त वेळ ती गोष्ट लक्षात राहील आणि त्या लवकर क्लिक होऊ शकते. तुम्हाला प्रश्न सोडण्यामध्ये तुम्हाला थोडीशी आसानी होईल. गिजार्ड, याचं योग्य उत्तर असणार आहे गिजार्ड. गिजार्ड ही अळ्यामध्ये पचन संस्थेतील एक अवयव आहे, जो त्यांचे अन्न बारीक करून पचवण्यासाठी मदत करतो. हा भाग थोडासा दगडसर स्वरूपाचा असतो आणि घासण्याचे काम करतो, म्हणजे अन्नाचे थोडंसं मिसळ केल्यासारखं अन्नाला करतो. हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण की हा प्रश्न करंट अफेअर्सचा जरी असला, परंतु हा एक पुस्तक आहे, ते पुस्तक कोणी लिहिले हे विचारलेलं आहे. आणि हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण की या प्रश्नामध्ये एक महत्वाचं पुस्तक डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे आपण हा प्रश्न पाहणार आहोत. हा करंट अफेअर्स असला तरी हा प्रश्न आपण पाहणार आहोत. एन एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया या पुस्तकासाठी 2019 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करणारे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी त्यावेळेस कोणी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवला होता 2019 मध्ये, आपल्याला हा प्रश्न महत्वाचा नाही, परंतु हे जे पुस्तक आहे एन एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया, हे पुस्तक कोणी लिहिलंय, या पुस्तकाचा लेखक कोण आहे हे महत्वाचं आहे. तर या पुस्तकाचे लेखक आहेत शशी थरूर. शशी थरूर हे पाहू शकता आपण उत्तराचं स्पष्टीकरण. शशी थरूर यांनी लिहिलेले एन एरा ऑफ डार्कनेस हे पुस्तक ब्रिटिश साम्राज्याने भारतावर केलेल्या शोषणावर आधारित आहे. त्यासाठी त्यांना 2019 मध्ये साहित्य अकादमी इंग्रजी विभागात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा प्रश्न आपल्यासाठी खूप सोपा जाणार आहे, कारण की हा प्रश्न महाराष्ट्राच्या निगडीत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि स्त्रीवादी सावित्रीबाई फुले यांचे मूळ कोणत्या राज्यातील आहे? सावित्रीबाई फुले हेल फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग स्टेट ऑफ इंडिया? त्याचे योग्य असणार आहे महाराष्ट्र. आणि या सिरीज मधला शेवटचा, म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा प्रश्नाकडे आपण वळणार आहोत, आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 25. हे प्रश्न पण महत्वाचा नाही, कारण करंट अफेअर्सच्या रिलेटेड आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला होमवर्क म्हणून याचं तुम्ही प्रश्न पाहून घेऊ शकता, प्रश्न वाचू पण शकता. परंतु यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला हे जे देश आहे ओमान देशाविषयी जितकी पण माहिती होईल तितकी माहिती आज वाचायची आहे. आणि या ठिकाणी आपली ही प्रश्नपत्रिका समाप्त होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, आणि आपण पुढे अशीच प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, त्यामुळे तुम्ही चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रश्नपत्रिकेसोबत. नमस्कार.